तर दोस्तांनो, पहाटेच्या 3:30 वाजल्यात. तर तुम्ही बोलताल एवढ्या पहाटे उठून नाश्ता करून हा बोंबलत कुठं चाललाय? आज रविवार, त्यामुळे रेस्ट डे होता. पण रेस्ट काय आम्ही केला नाही. आम्ही निघालो होतो राजगड किल्ल्यावरती. मग रोशनला घेऊन निघालो राजगडकडे. मग नसरापूरमध्ये गेलो आणि तिथून पुढे राजगडच्या पाली दरवाजाकडे गेलो. गडाच्या पायथ्याला जाईपर्यंत पूर्णपणे उजेड पडला होता. गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथे थोडा वेळ थांबलो आणि कॉफी घेतली. कारण गार खूप लागत होतं आणि कॉफी एकदम क्वालिटी होती. सगळं गारच गेलं अंगातलं. मग गड चढायला सुरुवात केली तर अचानक आपले गाववाले भेटले. मग आम्ही एकत्रच निघालो वरती. अर्धा गड चढला तर तोरणागड राजगडच्या पुढेच आहे. तिथून पूर्ण गड दिसत होता. मग तिथे थोडा वेळ थांबून परत वरती चढायला चालू केलं. आणि या दिवसामध्ये राजगड या फुलांमुळे अजूनच भारी दिसतो. आणि राजगड ही आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. 26 वर्ष राजगड हा राजधानी म्हणून कार्यरत होता. आणि राजगड हा एवढा मोठा गड आहे की त्याला पाहायचं बोलल्यावरती एक दिवस पण पुरणार नाही. त्याच्यामुळेच राजगडला दुर्गराज बोलतात. गडावरती आलो तर रोशनने आपले लाडू आणले होते. प्रोटीनचा लाडू. प्रोटीन इंटेक कमी नाही झाला पाहिजे कुठं पण जाऊ दे. मग लाडू खाऊन निघालो आम्ही बाले किल्ल्याकडे. पण आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती. वरती जाण्यासाठी खूप मोठी लाईन होती. खूप टाइम गेला असता. तिथून सुवेळा माचीकडे निघालो. दोस्तांनो, आपला राजगड हा खूप मोठा गड आहे. त्याच्यामुळे एका व्हिडिओ मध्ये घेतला तर व्हिडिओ खूप मोठी होईल. त्यामुळे तुम्हाला बाकीचं पार्ट 2 मध्ये दाखवतो.